जय जय रघुवीर समर्थ. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. द्वापार युगातील कथा. मांडव्य मुनी यांचा गावाबाहेर अगदी निर्जन ठिकाणी एक झोपडी बांधून ते राहत होते आणि दिवसातील जास्तीत जास्त काळ ध्यान धारणेसाठी घालवत. एकदा त्या गावातील एका चोराने राजवाड्यामध्ये चोरी केली आणि राजाला ते कळलं म्हणून सेवकांना त्याच्या पाठीमागे पाठवलं. पण ह्या चोराने काय केलं, आपण जे चोरलेलं गाठोडं होतं ते त्या झोपडीमध्ये टाकलं आणि आपण ध्यान करतोय असं नाटक केलं. अर्थातच त्या शिपायांना असं वाटलं की ह्या मांडव्य ऋषींनीच हे सगळी चोरी केली. अर्थात त्यांना बांधून राजा पुढे आणलंय आणि राजाने तत्काळ त्यांना सुळी देण्याची शिक्षा दिली. आता सुळी नदीच्या किनारी त्यांना सुळी दिली गेली. दुसऱ्या दिवशी असं झालं की मांडव्य ऋषी काहीच बोलले नाहीत, शिक्षा सहन केली. पण दुसऱ्या दिवशी त्याच चोरांनी एका सावकाराकडे चोरी केली आणि तो सावकाराला त्यांनी कबूल केलं की मी कालच राजवाड्यामध्ये चोरी केली. आता आपल्याला चोर सापडलाय हे बघून त्या सावकाराला मोह झाला की आपण राजाकडे जावं आणि त्यांना सांगावं तुमचा हा चोर आहे. आता हे जेव्हा राजाला कळलं, अर्थातच त्याच्या मनाला खूप वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं की त्या ऋषींना सुळावरनं खाली उतरवा. ते शिपाई गेले, त्यांना खाली उतरवलं. पण खाली उतरवताना सुळाचं टोक त्यांच्या पोटामध्ये राहिलं म्हणून त्यांना तेव्हापासनं आणि मांडव्य असं म्हटलं जातं. आता ते उतरले आणि दक्षिणेकडे चालायला लागले. दक्षिणेकडे चालत जाऊन यमाच्या दरबारात गेले आणि यमाच्या दरबारात जाऊन त्यांनी विचारलंय की मी जर काही असा अपराध केला नाही, आजपर्यंत मी सदाचरणाने वागलोय, मग मला सुळाची शिक्षा का? त्याच्यावर असं ते म्हणालेत आणि म्हणालेत की तुमच्या राज्यकारभारात अंधाधुंदी आहे. त्यावर यमराज नम्रपणे म्हणतात की मुनिवर्य, आपल्याला नाहक शिक्षा मिळणार नाही. आपल्या हातून काही ना काहीतरी नक्कीच अपराध घडला असणार आहे. म्हणून त्यांनी या जन्मात मागच्या जन्मात असं मागे मागे बघायला सुरुवात केली आणि मग मागील जन्मामध्ये ते 7-8 वर्षाचे असताना ते फुलपाखरं पकडून